मारिया संग तू लग्न करणार आहे हे जर नानाला कळालं ना तर आपल्याला हाकलून देत असतील. काय म्हणला? काय आहे? तू काहीतरी म्हणत होता ना, ते फुफाट उडतंय आणि ते हाकलायला पाहिजे. हाकलायचा विषय नाही, फुपाटाला उडीतो ना, पाणी टाकाय पाहिजे. हा भाऊ, इंग्लंडला तुला सवय नसेल ना आता फुफाटाची, पण काय करणार र, इकडे पाणी कमी आहे ना. आहे अगं, त्याचा काही विषय नाहीये. तू जाय बरं पाणी घ्यायला जाय. भर. नाही नाही मदत. वरडू नको, वरडू नको. अरे तरी तुला म्हणलं होतं ना, घरात लग्नाची वाईफ असताना कायला वेडिंगच्या बायकोचा नाद करायचा. काय म्हटलं? काय म्हटलं? नाही घेत काही नाही. तिथंच थांब, दया हानी नाही तर. मदत नाही. पुढे अरे हे काय काजूल वहिनीकडे गेली वाटतंय. काजू, हा खरं आहे का ग? काय ते पिंकीचे पप्पा म्हणत होते, नाहीतर मदन भाऊजी. त्यांचं काय? अगं मदन भाऊजींचं गावात ना, म्हणजे मदन भाऊजींचं राजकुमारी संग लग्न झालंय असं गावात पसरलंय. काय? कोण म्हणला? अगं कोतवाल बोलले, असं पिंकीचे पप्पा म्हणत होते. नाही नाही तसं काही नाही, त्यांना इंग्रजी कळलं नसेल ना, म्हणून काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांचा. आता इतके दिवस झाले मी घरात राहते, मला कळलं नसतं का कोणाचं काही ऐकती नाही का हो? काय काय बद्दल? अहो ते कोतवाला अधिकारी आलते ना, तर त्यांना असं वाटलं की राजकुमार हेच तुमची बायको आहे म्हणून काहीतरीच. मग इंग्लंडची राजकुमारी आहेत त्या सांगितलं होतं ना, नाही काजू? एवढी माझी भारी लग्नाची वाईफ असताना मी कायला काय करू? अगं बाई, अगं मी तेच म्हणले पिंकीच पप्पाला, गावात समधीकडे पसरलंय ना. काय ग? ते राजकुमारी मदन भाऊजींची बायको आहे म्हणून अख्ख्या गावात झालंय. अरे देवा, डुबी आजी, ओ डुबी आजी. बाई मी पण येते, नाही तर मायावर यायचं. आता बॉम्बला हे घरात होत असते. डुबी आजी, ओ डुबी आजी, ओ ऐकलं का? डुबी आजी, कसली एवढी मिरची लागली? काय झालं वरडायला? ते अधिकारी आणि कोतवाल राजकुमारींसोबत बोलून खिदळत गेले नाहीत का? त्याचं काय? अहो राजकुमारी त्यांना म्हणल्या मदन भाऊजी त्यांचे हे म्हणजे नवरा. अय्यो हे बेस्ट आहे. राजकुमारी संग लग्न, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? कवा झालं हे? मग आधी मला कामून नाही सांगितलं? ना तुम्ही आणि मदन नेमकं बाहेर होते तेव्हा तुला कोण बोललं? ना आता माग रेखा म्हणली. म्हणजे अख्ख्या गावात झालंय.
आणि त्या राजकुमारी असं काम बोलल्या? अहो ना त्या इंग्रजीत काहीतरी म्हटल्या वाटतं. आणि नेमकं त्यांना इंग्लिश नसेल कळलं. पण तो अधिकारी तर इंग्रजीत बोलत होता. मधन्या, अरे नेमकं काय आहे हे? म्हणजे मधण्यावर संशय घ्यायलाय तू? अरे तो हा बाप येतो, तुझ्या नशिबी आलेला. तो हा बाप गेला आणि ह्यो जन्माला आला. लहानपणापासून बघते मी, त्याच्यात हे दिसते. कधी चुकला नाही तो. मग आता अख्ख्या गावात हे झालं की आपलं हे तोंड काळं झालं, मग गप राहू? हा गोप्या, तुला मला सांगायला काय झालं होतं? मी मदनला बोललो होतो मी. अरे मग तुला मला सांगायला काय झालं होतं? नाना काय नाना? हा तू मग 7 दिवस फिरला असतील, पण ह्या नाण्याला समज कळतं. हा घर कसं सांभाळायचं ते. म्हणजे त्याला काही कळत नाही? 8 लाखात खेळतो तो इंग्लंड मध्ये, काय साधा आहे त्यो? मग काय बोलूच नको, त्याला करू देऊ जे करायचं ते. ए नान्या, अरे पाया काय पडाची? हा तो श्वास कोंडून जाईन ना दम निघून तिचा. लहान लवकर ते फोटो हा हा गोपे पाणी आण. हा. काय बोलायचं राहिलंच नाही. आता काय बोलायचं? या हात धरून बसाची. ना आपण कोतवाला बोलू आणि खरं खोटं काय ते करून टाकू. मारिया खोटं नाही बोलणार. कोतवालाला इंग्लिश येत नाही, काळजी नको. अरे पण अधिकारी अधिक करायला बोलवायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल. ह्यो कसं काय आला इकडं? नमस्कार करतो मावशी. ना जे ऐकलंय ते खरं आहे का? तो या कानाला 12 बोक्से. आम्हाला काय माहित तू काय ऐकला असन. त्याचं काय मावशी, ते ऐकायचं ते बरोबर ऐकायला मिळतं. त्याची कृपा. बोल पटकन, काय म्हणायचंय ते. इंग्लंडचीच बायको करायची होती, तर मग बिचाऱ्या पोलिसांनी काय लगीन केलं? ए तोंड सांभाळून बोल भुसनाळ्या. अजय तू शांत बस बरं. पाटील त्याचं काय आहे? त्याचं काय बी चालणार नाही मदनराव. आता मी 2 बायका केल्या, त्यात नानाचं काय बिघडलं होतं का? नाही. पण यांनी माया विरुद्ध कोर्टात गुन्हा दाखल केला. पाटील तुम्ही उगाच ह्याचं हे करायला लागलेत, ते आपलं हे अर्थाचा अनर्थ करायला लागलेत. मग आता तुम्ही सांगा, कोतवालनी सांगितलंय, त्याने त्याच्या कानाने ऐकलंय. पाटील फक्त पोरावर भरोसा आहे. दोन्ही पोरायचा पाय कधीच वाकडा पडणार नाही.
मौका मिलेगा तो हम बता देंगे तुम्हें कितना प्यार करते हैं सनम. मला रात्र ढोसून यायला हा म्हणले होते ना, दिवसा कशाला ढोसून आला तू? आली मोठी ग्रामपंचायत सदस्य. अरे बाजूला अहो अगं है बाजूला. पोपट्या आत वळी, एक टोला हाणन तर सगळी उतरण. ए आजी आजी तू मार ना मला, मार मला. बावड्या आज जाय. चाल घेऊन. चला. नाना तुमच्या पोराविषयी काय म्हणत होते, बाकी काय पण म्हणा, लपून का होईना शेवटी 2 बायका केल्यात. अय पाटील, केले 2 लग्न, मग काय बिघडलं? हा तू काय केलं आजवर? आखी जिंदगी लोकांच्या उचापत्या करण्यात घालविली. अरे तुला चड्डी घालता येत नव्हती तेव्हापासून ओळखीते मी. चल समद्या गावामोर तुझे धंदे उघडे करते. चल नाण्या, कुठं? पारावर जाऊ, याचे सगळे कारनामे गावामोर आणू. नाही याला गावावाल्यांनी पळू पळू हाणला ना तर नावाची डुब्बी आजी नाही. नाही नको मावशी, कशाला? नाही नाही, चल चल, आता आता चालच तू. मी चलतो. कसं आहे, तुमची काळजी म्हणून आलतो. हं? गावात लोक चर्चा करायला लागली. येतो मी. पाटील थांबा. जाऊ द्या ना ना. हा हा जातो. अरे काय न खोटं काय राहू द्या तुमच्याकडे. नाही नाही, दूध का दूध आणि पाणीचं पाणी झालंच पाहिजे. ना ना त्याची काय गरज आहे? आहे तू शांत राह, मी पाहतो. पाटील तुम्ही कोतवालाला बोलवा, त्याला इंग्लिश येत नाही ना. नाही बोलवा त्या कोतवालाला. काय खरं खोटं ते करूच आपण. मी आहेच की, गोपे बी आहे. अजिबात नाही. तुमच्याकडे कोणी इंग्रजी येणार आहे का? अधिकाऱ्याला येतं ना. हा बोलवा मग त्याला. खरंच बोलू? बोलवा म्हणलं ना. बोलो, लावा फोन. आत्ता लावतो फोन. लावा, लवकर लावा. ए कोतवाल, त्या अधिकाऱ्याला घेऊन नानाच्या घरी ये. आहे त्याला म्हणा घरला परत जा, आधी इकडे ये. येतोय कोतवाल आणि अधिकारी. मला वाटतं सामान बांधाय घ्यावं लागते. काळजी करू नको, निघन काहीतरी मार्ग. अरे पण माझ्या संग बोलता पण आलं नाही. ते काय खोटं बोलून. घबराय बरं. अधिकारी विचारा पटकन. हा हे काय? पाटील राजकुमारी तुमच्या समोर इथं बसले.
अधिकारी आणि कोतवाल येऊस तर कोणी त्यांच्याकडे गेलं नाही किंवा कोणी त्यांच्याशी बोललं नाही. हा, नाहीतर म्हणसाल राजकुमारीला खोटं बोलायला सांगितलं. नाही नाही, तसं काही होणार नाही. हा, पण राजकुमारी बोलले आणि तुमची अडचण झाली म्हणजे झाली तरच काय. ते विचारल्यावर उत्तर येऊ दे, मग सांगतो. नाना चिडले तर फाशी द्यायला कमी करणार नाही. साहेब विचारा ना काय विचारायचं ते. हा नाही म्हणजे काय खरं काय खोटं लगेच कळन ना. मारिया, येस. बोला. पाणी पाहिजे का तुम्हाला? हा द्या. पाणी द्या. राणीबाई आज पाणी कोरड पडली होती ना. लवकर विचारा नाहीतर पाटील हानतील. हा हा. आर यू मदन वाईफ? नो, he is my fiance. काय म्हणले रे? म्हणजे तू तिचा होणारा नवरा आहे असं म्हणते. नो म्हणजे नाही. नाहीये? चूक झाली. नाही म्हणजे आमचा इंग्रजीचा घोळच झाला. मग मला विचारायचं ना. ते इंग्लंडची राणी हे आता काय बोलले माहिती का, म्हणजे इंग्लंडचे जे राणी आहेत ना ते आमच्या मसाल्याच्या बिझनेसला फायनान्स करते. इंग्लंडची राणी म्हणजे ते लय मोठा बिझनेस आहे. मग लंडनला काय टॅक्सी चालवायला नव्हतं मी. Taxi. Oh yeah, he is nice taxi driver. मेसेज आला. गोप्या काय म्हणाले राजकुमारी? ड्रायव्हर काहीतरी काही कळलं नाही. अरे ती म्हणते तू चांगला टॅक्सी चालितो. ते म्हणते तुमचा आवाज लय भारी आहे. हा, डिलिव्हरी स्पीच. बाई काय महालेख हुशार आहे. तिथं जाऊन माती खाल्लीस तर तिथं जाऊन सांग हे सगळं. हा हा हा. बर येतो आम्ही. पाटील, दोन लग्नाचं तर सोडाच, पण महापौराची नुसती कुणकुण जरी लागली असती ना तर हा नाना कोर्टात नसता गेला. त्याचं मुंडकं असं कोंबडानी तिरगळून टाकलं असतं. Oh wow. Wow, my style. नशिबाने वाचलोय.
मंडळी चहा टाका.